मी संजय साखरकर वाडी टेकडे इथे असतो आणि माझा जो व्यवसाय आहे कोरिअरचा व्यवसाय असताना सामाजिक सेवा ते वडिलांच्यापासून अख्खा फॅमिलीपासून करत आहे. जगातले जे जे महान भिक्षू लोक आहेत ते आमच्या घरी येत आहेत. चिंचोलीचे जो मेन प्रोजेक्ट आहे ते माझ्या घरूनच रात्री सुरुवात झाली आहे. बाबासाहेबचे जे सेक्रेटरी होते नानकचंद रक्तूजी ते घरी 2 दिवस होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हा प्रोग्राम केला होता. त्यावेळेस पूर्ण जंगल होतं तिथे. माझी आई, माझे वडील, माझे 4ही बहिणी भाऊ आम्ही सर्व जाऊन तिथे हा प्रोग्राम करत होतो. आणि ती परंपरा जी सुरू आहे की आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही बिलकुल. तर सर या एन बोधिरत्न भंतेजीविषयी आपण कंटिन्यू जी माहिती. ओके. भंतेजीचा संबंध आमच्या 30 वर्षापासून आहे संबंध हा जाणं येणं सर्व बिलकुल. आणि मधामध्ये कुठे किरायानी राहत होते, कुठे हे इथलं नागपंच सुटलं होतं. मग ऐकायला भेटलं की कुठे किराया तर कोण तुमचं बाळा, तर भंतेजी सांगलं घर मोठं आहे, तुम्ही या ना, राहा ना आमच्याकडे. बिलकुल हे तुमचंच आहे ना बिलकुल. तर त्याप्रमाणे ते 7 महिन्यापासून आमच्या घरी होते. आणि मृत्यूपूर्वी त्यांनी काय लिहून ठेवलं असं तुम्ही सांगा. हे झालं 2 वाजता झालं. मग सर्व आले. मग त्यांनी त्या दिवशी आम्ही त्यांना डायलिसिसला घेऊन जात होतो. मग तोपर्यंत मी सर्व बातमी सर्वांना सांगितलं. सर्व लोक आले. तर त्यावेळेस माझ्या लहान भावाला बसवलं, प्रवीण साखरकर खाली बसवलं आणि मला बसा म्हणे, पण मी बसलो नाही की मला लोकांना फेस करायचं होतं. प्रवीण साखरकरकडे त्यांनी डायरी आणि पेन दिलं. मी सांगतो त्यावेळेस प्रवीणला असं बोलले की प्रवीण भाऊ, माझं 16/6/26 12 ते 3च्या दरम्यान हा अंतिम प्रवास असेल समजला. आणि आय विटनेस तूच आहेत आणि त्यांनी सही मारलेली आहे. आणि हे बोलत असताना सांगितलं, त्यांनी ते लिहून दिलं. 3:08 त्यांनी लिहून दिलेलं आहे बिलकुल. आणि तेव्हापासून त्यांनी आपलं शुद्ध पाली भाषेमध्ये प्रत्येकांना शुद्ध पठण केलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवून हे केलं आहे बिलकुल. असा वेळ होत असता 9 झाले, 10 झालेत. मग ते भंतेजी मला बोलता, भाऊ माझं समोरच्या रूममध्ये चटई यात्रा मी तिथे झोपतो आहे आणि तुम्ही आजूबाजूला होतात. तेव्हाच मला सिग्नल लागला की आता काहीतरी वेगळा वेळ आहे. आणि त्याच मी डॉक्टर राहुल ठवरेला बोललो. राहुल ठवरे आले, त्यांनी चेक केलं तर भंतेजी टोटली नॉर्मल होते. भंतेजीला डॉक्टर बोले भंतेजी चला डायलिसिसला. पण भंतेजी त्यांना बोलले की डॉक्टर सर लगा मला तुम्ही जीवदान दिलं, मी धन्यवाद देतो तुम्हाला, पण तुमचं पॅथी काहीच चालणार नाही. तर ते डॉक्टरसुद्धा रडले, ते दोन्ही डॉक्टर त्यांच्यासोबत. तर डॉक्टरनी बोलवले की भंतेजी जे म्हणतात त्यांना आता म्हणजे तुम्ही त्यांच्या आड येऊ नका, त्यांना कुठल्यापर्यंत. एन बोधिरत्न भंतेजींची तब्येत अचानक खराब झाली आणि याच्यापूर्वी 2 ते 3दा मी ॲडमिट केलं होतं. त्याने त्या मेघेला. आणि त्याचं बरं झाल्यानंतर मग त्यांचे प्रोग्राम्स होते, शिबिराला जायचं, कुठे अजून ते अहमदाबादला गेले, तिकडून बी तब्येत खराब होऊन आली. मग मधावर त्यांचा आयुर्वेदिक आम्ही उपचार केला, कटंगीला जाऊन 1 महिन्याची औषधी ते बरं झाले. पुन्हा मग ते बाहेर गेले शिबिरासाठी. मग तिकडून परत असताना आजार होऊन आले. पुन्हा मी कटंगीला घेऊन आलो. पण त्यावेळी इतक्या उलट्या झाल्या की विचारू नका. परत रात्री आली तर झोपू दिलं नाही. पहाटे 4 वाजता मला आवाज दिला, म्हणते भाऊ मला ॲडमिट करा म्हणून. लगेच आम्ही वाडीच्या रिलाईफ हॉस्पिटल आहे, डॉक्टर राहुल ठवरे यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि त्यांनी चेक केलं. डॉक्टरनी सांगितलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. तर हे मुश्किल आहे, तुम्ही कुठे रेफर करा. पण आमचा संबंध असल्यामुळे 1 महिन्यापूर्वी माझी आई गंभीर आजाराने होती. गेलेली केस त्यांनी परत आली. त्यांनी जगवलं. त्यांनाच रिक्वेस्ट केलं, सर जसं आईला जगवलं त्याप्रमाणे तुम्ही भंतेजींना ठेवा. तर त्यांनी तुमचा विश्वास आहे का, 100% विश्वास आहे तुझ्या. त्यांनी भंतेजींना लगेच ICU टाकलं. सर्व डॉक्टरच्या टीमला सांगितलं आणि 22 दिवस त्यांनी ICU ठेवलं. ICUमध्ये असताना इतका चांगला उपचार केला त्यांनी. लगेच त्यांनी 23व्या दिवशी त्यांनी जनरल वॉर्डामध्ये शिफ्ट केलं. स्पेशली त्यांनी वॉर्ड त्यांनी सजवला, तिथे केलं. आणि तिथे 8 दिवस ठेवल्यानंतर मग त्यांनी म्हणाले डॉक्टर की मी भंतेजींना विदाऊट ऑक्सिजननं घरी पाठवेल. तर त्याप्रमाणे त्यांनी उपचार केला आणि म्हणाले की मी तुमच्या घरी अल्टरनेट भंतेजींना चेक करण्यासाठी येईल. तर त्याप्रमाणे ते चेकसुद्धा करत होते. भंतेजी आराम करत होते. आणि त्यानंतर सांगितली डॉक्टरनी वर्षभरामध्ये तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. तर त्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांना, आपले जेवढे उपासक आहेत महाराष्ट्रावर, सर्वांना सांगितलं. सर्वांनी तयारी केली समजलं. पण त्या लोकांनी बोलले की किडनी ट्रान्सप्लांट करत असताना ज्या डॉक्टरकडे गेला त्या डॉक्टरचं कोटेशन घ्या त्याप्रमाणे. तर आमची सारी व्यवस्था होती. पण मधामध्ये असं झालं आहे की 15 तारखेला 2 भंतेजी आले औरंगाबादचे आणि बुद्धगयाचे. त्यांच्यासोबत विदाऊट ऑक्सिजन दुपारच्या 2 वाजतापासून तर रात्रीच्या 8:30 वाजता त्याची खूप धम्मावरती चर्चा झाली. काही झालं. त्यांनी बोलले की माझा अंतिम प्रवास सुरू होत आहे हे सुद्धा बोलले. आणि त्या दिवशी 15 तारखेला मी माझं ऑफिसचं काम सांभाळून 10:30ला घरी आलो. आणि भंतेजीने विचारलं, भंतेजी जेवण केलं तुम्ही? हो म्हणे जेवण केलं. आणि नंतर माझं जेवण झाल्यानंतर भाऊ तुम्ही जेवण करा, माझं असं बोलणं झालं. आणि नंतर मी सामान सोफ्यावरून बसलो. भंतेजी पण आले. पण आमच्या चर्चा झाला इकडं तिकडं 11:30 नंतर.
मी थकलेला असताना भंतीजीला बोललो, भंतीजी तुम्ही आराम करा. भंतीजी आराम करायला लागले, मी सुद्धा झोपलो. रात्री 2 वाजताच्या वेळेला भंतीजी मला आवाज दिला, भाऊ मला पाणी द्या, पाणी द्या. मी पाणी दिलो आणि त्याच वेळेला म्हणतात की भाऊ तुम्ही खाली बसा. तेव्हाच मी थोडं जागलो, भंतीजी का असं बोलत आहे. लगेच त्यांना प्रश्न केला, भंतीजी तुम्हाला बरं वाटते का. हो बरं वाटते, पण मला शून्य दिसते आहे. तर तेव्हाच मला भीती वाटली की शून्य दिसत आहे, काहीतरी वेगळा प्रकार आहे. मी बाहेर येऊन बसलो, लगेच मी फोन केला. पण त्याच वेळेला माझ्या बहिणीचा, लहान बहिणीचा फोन आला, पुष्पा मानेराव, तिचा फोन आला की भाऊ भंतीची तब्येत खराब आहे का काय झालं. नाही असं बोलून आले, तो ताबडतोब आहे. पण त्याच वेळेस माझा लहान भाऊ 3:30 वाजता दोघेही आले बिलकुल आणि भंतीजीवर बसले आणि ते म्हणाले की माझी व्यवस्था करा. तर सामर्थ्य रूपमध्ये त्यांनी आम्ही व्यवस्था केली, गादी टाकली, त्याच्यावर चिवळ टाकला त्याच्यामध्ये आणि भंतेजी ध्यानस्थामध्ये बसले. ध्यान करत असताना सर्वीकडे लक्ष दिलं, चारही बाजूंना सर्व लक्ष दिलं आणि जो जो उपासक येत होता प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत होते आणि पाली गातेचं सुप्तपठण करत होते बिलकुल. समजलं का. आणि ते म्हणाले मला झोपायचं. मग ते ते असं उजव्या कडावरती लेटले, जसं भगवान बुद्धाचं लेटले त्याप्रमाणे लेटत असताना लेटले आणि काय झाले त्यांनी वरती चारही बाजूला पाहिलं आणि पुन्हा उठले. उठल्यानंतर काय झालं की डॉक्टर राहुल बोधी भंतेजीचा फोन आला, त्यांच्यासोबत बोलले. म्हणजे त्यांची प्रक्रिया सुरू आहे. इकडे उपासक लोकांसुद्धा बोलणं चालू आहे. हा एक दुर्लभ प्रसंग होता. आणि त्याच वेळेमध्ये म्हणाले की मला सरळ झोपायचं. सरळ झोपत असताना त्यांनी मान आडवी केली, पाय वरती गेले, हात वरती गेले, नंतर सरळ केले, हात असं गेले आणि मान सरळ केली आणि लगेच त्यांनी डोळे बंद केले. एक घरघर आवाज केला आणि एकदम शांत झालं. प्रकारे भंतीचे जे निधन झाल्यानंतर भिक्षू संघाला निरोप दिला. भिक्षू संघाला जे मेन होते डॉक्टर ज्ञानदीप महाथेरो, त्यांनी म्हटलं की जे शिलवान भंतेजी असतात आणि अशा प्रकारे ज्यांचं निधन होतं त्याप्रमाणे एक बौद्ध राष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की 7 दिवस त्यांचं पार्थिव शरीर ठेवायचं आणि 7 दिवसानंतर मग त्यांचं हे अंत्यही करायचं. मग त्याप्रमाणे त्यांनी 3 दिवस इथे वाडी इथे आमच्या घरी ज्यांचं निधन तिथे ठेवलं आणि त्यांनी ठेवलं का 3 दिवसानंतर नागवनला शिफ्ट करायचं. तर त्याप्रमाणे 2 दिवसावी नागवनला आणलं आणि 23 तारखेला त्यांचं दर्शनप्रद अंत्यविधीचा कार्यक्रम इथे नागवनला ठरवायचं असं केलेलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते जे संघ म्हणतील त्याप्रमाणे आपण करत आहे काम बिलकुल. आणि आता हे जे पार्थिव ठेवलं आहे ते हे दर्शनासाठी ठेवलं आहे. आपण जनतेकडून म्हणजे काही अपेक्षा नाही, मार्गदर्शन आम्ही जनतेकडे याची अपेक्षा करतोय की पार्थिव जिथे ठेवलेलं आहे ती शवपेटी त्याच्यात टोटली केमिकल प्रोसेस म्हणून हे केलेलं डॉक्टरच्या मार्गदर्शनात ठेवलेलं आहे. दर्शनासाठी त्यांनी जे बी आहे ते सर्व केलेलं डॉक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. येऊ शकता असा आणि मी जनतेला आव्हान करतो, उपासकांना सर्वांनी इथे यावं, नागवनला शांततेने दर्शन घ्यावं आणि सामर्थ्य जे बी कार्यक्रम करायचा तुमच्याच मार्गदर्शनाने तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे आपण करायचं बिलकुल. फार फार धन्यवाद. तेव्हा आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनल. मी संजय खांडेकर. आज नेरेपासून किमान 1.5 किलोमीटर असलेले हे इथे बाजूला नांदोरा गाव आहे आणि इथे डॅम पण आहे आणि सुंदर असं या ठिकाणी बुद्धिस्ट एक स्थळ आहे जे एन बोधिरत्न डॉक्टर एन बोधिरत्नांनी आजपर्यंत या त्या स्थळाची खूप सारी प्रगती केली नाही. आज आपल्या या स्थळावरून ते गतप्राण झाले. विदेशामध्ये त्यांचा संबंध आणि भिक्खू संघाशी त्यांची निगडीतता म्हणजे खूप. असेच या भाऊने संजय भाऊ साखरकरने वाडीला त्यांची जी जीवनयात्रा सांगितली, वाडीला असताना त्यांनी किती सेवा केली त्याबद्दल एक समाजाप्रती त्यांचाही पण आपणही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी संजय खांडेकर BS4 न्यूज करता. थँक्यू.